काही जण पडद्यावर अभिनय करतात हा आणि ट्रॅक्टर काही जण पडद्यामागे नकळत एक गोष्ट घडवत असतात. एक्सक्यूज मी, तुम्ही ऍक्टिंग करता का? येस, मी कधी कधी करतो, पण खरं तर मी डिरेक्टर आहे. चांगलं आहे. तुम्ही कोण? मी तुमचा खूप मोठा फॅन आहे. अच्छा, हॅलो. इथे येस. अधूनमधून तुम्हाला बघतो, पण कसं आहे आमचं आयुष्य बघा, तुमच्या डिरेक्टर लोकांचं पण आयुष्य चांगलंच असेल. काय आता शॉर्ट फिल्म रोज रोज कॅमेरा मागे थांबून रोल कॅमेरा ॲक्शन बोलायचं, आणि इथं आम्हाला बघा तासन तास ट्रेन मागे पळावं लागतं. कसं आहे ना, दिसतं तसं नसतं मित्र. फ्रेम मध्ये जे दिसतं ते वेगळं असतं. फ्रेम मागचा संघर्ष कोणालाच कळत. तुम्हाला बघणाऱ्यांना वाटतं हे किती भारी आहे हे, पण त्या भारीच्या मागे किती कष्ट असतात. लोक किती कष्ट घेतात, डिरेक्टर आमच्यासारखे लोक कॅमेरा किती कष्ट घेतात हे कोणालाच कळत. कॅमेऱ्यात एक फ्रेम दिसतं, पण त्या फ्रेम मागे कोणीतरी शांतपणे एक जग उभं करत असतो. खरं बोलत पण खरं एका सीन मागे तुम्हाला किती मेहनत घ्यावी लागते याचं आज कळलं. कसं आहे, आम्ही जे तुम्हाला बोलतो त्यावेळेला तुम्हाला जे सहन करावं लागतं ते आज कळलं. तरी सुद्धा तुम्ही तो सीन परफेक्ट करून आम्हाला हसवता, रडवता. खरंच या सामान्य माणसाचा सल्यूट आहे तुमच्या कामाला. हे तुम्हाला कळलं रे, पण बाकी प्रेक्षकांना कसं कळणार? कळायची आवश्यकता आहे. प्रेक्षकांना जर माहीत नसेल, टीका करतात ठीक आहे, आम्हाला काही वाटत नाही, पण त्या डिरेक्टरचा, त्या कलाकारांचा, जे टीमचा जो संघर्ष असतो ना, त्या एका संघर्षामुळे तुम्हाला आनंद मिळतो. तुमचा जो स्ट्रेस सगळं तुमचं वातावरण आनंदी करतो. प्रत्येकजण पडद्यावरचं आयुष्य बघतो, पण पडद्यामागे काय असतं हे कोणालाच दिसत नाही. म्हणूनच एखादा सीन नाही पटला की नावं ठेवतात. म्हणूनच सांगतो, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं.